राम राम विद्यार्थी मित्रांनो, आपण TET 2025चा पेपर घेऊन आलोय. आता सर्व शिक्षकांनी भरपूर अभ्यास केलेला आहे. जे नवीन विद्यार्थी TET देणार आहेत त्यांचाही अभ्यास चालू आहे. आता तो अभ्यास चालू असताना मागच्या वर्षीची जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये जे प्रश्न आले ते आपल्याला सोपे वाटतात की अवघड वाटतात ते आपल्याला कळणार आहे. म्हणजे खूप खोलात जाऊन अभ्यास करू नका. वरचे प्रश्न आहे, जास्त ताण घेण्याची गरज नाही. तुम्ही 100% येणारी TET पास होणार आहात. बघा, मराठीचा पहिला प्रश्न होता, देखल्या देवा. देखल्या देवा आणि काय तर दंडवत, म्हणजे जे सामाजिक जीवन जगत असताना सरळ सरळ येणारं उत्तर आहे. काय म्हण पूर्ण करा, देखल्या देवा दंडवत. काही अवघड नाही. तर या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, देखल्या देवा दंडवत. हे घेण्याचं आज कारण काय आहे, तर आपण अभ्यास करताना आपल्याला वारंवार असं वाटत आहे की आपला अभ्यास झाला की नाही, परीक्षा आपण पास होणार आहे की नाही. एकदम सोपे प्रश्न बघा. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? आता उद्या परवा मी जे तुम्हाला एक लेक्चर देणार आहे त्याच्यामध्ये साहित्यिक व त्यांची टोपण नावे, कथा कादंबरी व त्यांचे लेखक याच्याबद्दल मी तुम्हाला देणार आहे. कथाकार किंवा कादंबरीकार आणि त्यांचे लेखक, त्याच पद्धतीने साहित्यिक व त्यांची टोपण नावे, कवी व त्यांची टोपण नावे. म्हणजे त्याच्यावरती आपला प्रश्न जाणार नाही. आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण आहे? तर त्याचं उत्तर आहे 3 नंबर. काय आहे? 3 नंबर. चित्र खानोलकर यांना आपण काय म्हणतो? आरती प्रभू. चला, पुढील पैकी कोणते पुस्तक, पुढील पैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? आता या ठिकाणी पु ल देशपांडे यांनी लिहिलेले पुस्तक नाही विचारलं आपल्याला. मग व्यक्ती आणि वल्ली, त्यानंतर आसामी, बटाट्याची चाळ. तर या ठिकाणी आपलं उत्तर जे आहे ते काय आहे? अमृतवेल. अमृतवेल हे वि.स. खांडेकरांनी लिहिलेलं आहे. त्यामुळं पु ल देशपांडेंनी लिहिलेली पुस्तक कोणकोणती आहेत? तर हे 3ही पर्याय हे पु ल देशपांडे यांचे आहे. तर अमृतवेल हे वि.स. खांडेकरांचं आहे. आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता? आकांक्षा घरी गेली सरळ साधं वाक्य आहे. मग याला तुम्ही आज्ञा तर म्हणू शकत नाही. विद्यार्थी व वेने शेवट झालेला असतो वाक्याचा. संकेतार्थी जर तर असतं. मग सरळ साधा आणि स्वार्थी वाक्य आहे. तर आपला 34 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्याचं उत्तर काय आहे? तर स्वार्थी वाक्य. सरळ साधं वाक्य आहे, स्वार्थी वाक्य म्हणाल त्याला. आकांक्षा घरी गेली असं जर आपण म्हटलं तर आज्ञार्थी जा आज्ञा केलेली असते. विद्यार्थीचा शेवट व वी वे अशा अक्षराने झालेला असतो. संकेतार्थी वाक्याचा मध्ये जर तर असे शब्द आलेले असतात. आणि सरळ साधं म्हणजे स्वार्थी. तर आकांक्षा घरी गेली याचं उत्तर काय आहे? स्वार्थी वाक्य आहे. चला, कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा. लक्षात घ्या बरं का. आता एकच शब्द आहे त्याला विभक्तीचं प्रत्यय लागलेलं आहे. कोणतं? झाडांच्या. आता झाडांच्या शब्द आहे तर आपल्याला पर्याय दिले तृतीया एक वचन, तृतीया अनेक वचन, षष्टी एक वचन, षष्टी अनेक वचन. आता इथं लक्षात घ्यायचं बरं का. आता भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न पाठ असणार आहे. कोणते? विभक्ती प्रत्यय पाठ असणार. विभक्ती प्रत्यय सर्वांच्या पाठ आहे. प्रथमा प्रत्यय नाही, द्वितीया सलाते सलानाते, तृतीया नेसी निसी, चतुर्थी सलाते सलानाते, पंचमी ऊन, षष्ठी चाचीचे चाचीचेच्या, सप्तमी तय्या तय्या, संबोधन अनेक वचनात नो किंवा ओ. मग आता या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. षष्टीचे प्रत्यय आहे चाचीचे चाचीचेच्या, पण या ठिकाणी त्यांनी एक वचन आणि अनेक वचनातलं विचारलं. मग झाडांच्या, आता या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं
प्रत्ययाच्या आधीच्या अक्षरावर जर अनुस्वार दिसला समजून चालायचं ते प्रत्यय अनेक वचनातला आहे. आता चाचीचे चा असं म्हटल्याच्या नंतर आपल्याला कळतं षष्ठी आहे, पण आता एक वचनी की अनेक वचनी, तर त्याच्या आधीच्या अक्षरावर काय आहे अनुस्वार. मग पटकन म्हणायचं काय तर षष्ठी अनेक वचन. नेहमी लक्षात ठेवा अनेक वचनी प्रत्यय लागल्याच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार आलेला असतो. अनेक वचनी प्रत्ययाच्या आधीच्या अक्षरावर अनुस्वार असतो. चला मग आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 36 इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता. आता इक प्रत्यय लावायचा आहे आपल्याला. इक सामाजिक म्हणजे इक लागतंय. वाचक वाचिक येऊ शकतं. धर्म धार्मिक येऊ शकतं. आनंद आनंदिक आनंदित इत म्हणजे या ठिकाणी इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता आहे आनंद. आपलं उत्तर काय पाहिजे 4 नंबर. हे आपल्याला डोक्यात आलं पाहिजे. पुढील पैकी मागणी पत्राचा विषय कोणता असेल. मागणी करायची लग्नासाठी बोलवणे, प्रमुख पाहुण्याचे आभार मानणे, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे. मागणी करायची आहे म्हणजे मागणी कुठे येणार आहे तर या ठिकाणी विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे ही मागणी आहे. लग्नासाठी बोलवणे ही मागणी नाही, प्रमुख पाहुण्याचे आभार मानणे नाही, विद्यार्थ्यांना बक्षीस देणे नाही. तर आता या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. स्वर म्हणजे ज्यांचा उच्चार सहज होतो. स्वरांचे 3 प्रकार आहेत. ऱ्स्व दीर्घ संयुक्त. ऱ्स्व दीर्घ संयुक्त हे मुख्य प्रकार. उपप्रकार 2 सजातीय स्वर विजातीय स्वर. सारख्या उच्चार स्थानाच्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात. जर आपण बघितलं अ आ यांचं उच्चार स्थान 1, इ ई यांचं उच्चार स्थान 1, उ ऊ यांचं उच्चार स्थान 1, म्हणून यांना काय म्हणतात सजातीय स्वर आहे. विजातीय म्हणजे वेगवेगळ्या उच्चार स्थानाचे स्वर. अ उ आ ई वेगवेगळे उच्चार आले की विजातीय म्हणायचं. म्हणजे स्वरांचे उपप्रकार 2, एक सजातीय स्वर आणि दुसरा विजातीय स्वर. सारख्या उच्चार स्थानाच्या स्वरांना काय म्हणतात सजातीय स्वर. मग आपलं उत्तर काय पाहिजे या ठिकाणी सजातीय स्वर. पुढचा प्रश्न आहे धरणी या शब्दाचा लघुगुरु क्रम कसा येईल. आता लघुगुरु क्रम कसा येईल लक्षात घ्यायचे आपल्याला. लघु गुरु ज्या अक्षरामध्ये ऱ्स्व स्वर त्यांना लघु म्हणा, जे दीर्घ स्वर आहे त्यांना गुरु म्हणा. मग ऱ्स्व स्वर काय अ ऱ्स्वई ऱ्स्वऊ रु आणि लू हे ज्यामध्ये असणार त्यांना म्हणायचं लघु. आणि या ठिकाणी आ दीर्घई दीर्घऊ त्यानंतर ए ऐ ओ औ हे ज्या अक्षरामध्ये येतील त्यांना म्हणायचं गुरु. मग आता या ठिकाणी धरणी ध मध्ये कोण आहे अ आहे म्हणजे लघु आहे. लघुचं चिन्ह अर्धचंद्र. गुरुचं चिन्ह काय असतं आडवी रेषा. र मध्ये कोण आहे अ आहे म्हणजे कोण येणार लघु. आणि या ठिकाणी न मध्ये कोण आहे दीर्घई आहे म्हणजे कोण येणार गुरु. लघु लघु गुरु. अंत्य लघु अंत्य गुरु अंत्य गुरु अंत्य गुरु. तर लघु लघु गुरु लघु लघु गुरु लघु लघु गुरु लघु लघु गुरु. चला झाकले माणिकचा योग्य अर्थ काय. पाणक्या बहुमोल वस्तू, साधा पण गुणी मनुष्य, कजाग व्यक्ती. तर या ठिकाणी झाकले माणिक साधा पण गुणी मनुष्य असं आपल्याला म्हणता येईल. झाकले माणिक आम्हाला झाकलेले माणिक हे बरं का ते. तर चला झाकलेले माणिक. पुढील पैकी शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द बरं का. आता वायुपुत्र 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 आणि वायुपुत्र. तर या ठिकाणी वायुपुत्र जे आहे तर आपलं उत्तर काय आलं पाहिजे बघा. तत्सम शब्द आहे वायुपुत्र.
तर वायू लिहित असताना आपण असा शब्द लिहिणार, पण हा तत्सम शब्द जो आहे तो असा लिहिला जातो वायू, आणि त्याला पुत्र जोडल्या गेलं वायुपुत्र, म्हणून हा शब्द शुद्ध आहे वायुपुत्र. आपल्या लक्षात आलं पाहिजे. पुढील पैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? वचन नियम. फुले, ते फुले, ते नाले, ते पेले, ते भाले, तो भाले. या ठिकाणी बघा, वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द. आता फुले, नाले, पेले, तर काय पाहिजे? भाले. तर याचं उत्तर काय पाहिजे? भाले. चला पुढं, वेळ न घेता आपण पुढे चालूया. वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते, कशाप्रमाणे? क्रमाप्रमाणे बदलते, तेव्हा टिंब प्रयोग असतो. कर्माचा हुकूम जेव्हा चालतो तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. कर्मणी प्रयोग काय म्हणतो? कर्मणी प्रयोग, कर्म महत्वाचे असते आणि कर्माला प्रत्यय नसते. कर्म महत्वाचे असते, कर्माला प्रत्यय नसते. कर्माला प्रत्यय नसते, तो कर्मणी प्रयोग असतो. ज्या वाक्यात कर्म आहे त्याच वाक्यात कर्मणी प्रयोग येऊ शकतो, पण त्या कर्माला प्रत्यय नसावं. कर्म नसेल तर कर्मणी प्रयोग कधी होणार नाही. क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग असतो. म्हणजे कर्म धातू रूपेश असतं. धातू रूपेश म्हणजे धातूचं रूप बदलणार कोण असतं? कर्म असतं. म्हणजे वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. आले लक्षात? चला, आता या ठिकाणी तुला हे पुस्तक आवडले का? या वाक्यात गाळलेल्या जागी कोणती विरामचिन्ह येईल? विरामचिन्हाचा मी एक व्हिडिओ टाकलेला 1 मिनिटाचा, तो बघून घ्या. आता इथे सरळ आहे, तुला हे पुस्तक आवडेल का? का प्रश्नचिन्ह आहे, प्रश्न विचारलेला आहे ना. पूर्णविरामन, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, स्वल्पविरामचा काही विषय नाही, सरळ सरळ आहे. तुला हे पुस्तक आवडेल का म्हणजे प्रश्नचिन्ह आहे. तर या ठिकाणी चिन्हावरती 100% प्रश्न आहे. तुम्ही जर आता या प्रश्नाचं जर निरीक्षण केलं तर एकदम साधे साधे प्रश्न विचारलेले. कवी, लेखक याच्यावरती एक प्रश्न आहे, त्यानंतर प्रश्नचिन्ह म्हणजे विरामचिन्हावरती एक प्रश्न आहे, प्रयोगावर आहे, वचनावरती आहे. एकदम साधं साधे. चला, तुम्हाला हे असंच जर सविस्तर व्याकरणाचा भाग शिकायचा असेल तर घे भरारी डोळे गुरुजी नावाचा ॲप, घे. त्याच्यावरती तुम्हाला बॅच पूर्ण भेटणार आहे. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? आता संत तुकाराम आहे, संत तुकाराम काय म्हणले? दासबोध, एकनाथी भागवत, अभंग गाथा, भावार्थ दीपिका. म्हणजे या ठिकाणी कोण आहे? अभंग गाथा आहे, तुकारामांची गाथा आहे. हो, जगाला संदेश देणारी गाथा आहे तुकारामांची. हो, चला, त्याच्याबद्दल जास्त सांगण्याचं काम नाही. तुकारामांच्या गाथेवर तर सर्व वारकरी संप्रदाय, महाराज लोक कीर्तन करत आहे. ते आता कीर्तन त्यांच्याविषयी नाही बोलत मी काही, पण जाऊ द्या. शाळा नाही. खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ झालं. शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? शाळा माते समान आहे म्हणजे शाळेला कशाची उपमा दिली? मातेची. म्हणजे शाळा मूळ घटक आहे, शाळा उपमेय आहे, शाळा उपमेय आहे आणि त्याला कशाची उपमा दिली? मातेची. म्हणजे या ठिकाणी शाळा काय आहे? तर शाळा उपमेय आहे. उपमेय म्हणजे मूळ घटक, मूळ वस्तू, आणि त्याला दिलेली उपमा, मातेची उपमा दिली शाळेला. म्हणून आपलं उत्तर काय आहे? शाळा माते समान आहे. वाक्य शाळा काय आहे? तर शाळा उपमेय आहे. कडा कडा, कडा कडा फोड नभ उडव, उडू मक्खिका, खडबडवी दिग्गजा, तुडवरी मालका, रस रस. आपल्याकडे 9 रस मराठीमध्ये, 9 रस. आपल्या शरीरामध्ये स्थायी भाव असतात. त्या स्थायी भावाला वातावरण मिळालं की रसाची निर्मिती होते. आता जर असं वाचलं आपण, कडकडा फोड नभ उडव उडू मक्खिका, असा काय होतं? त्या ठिकाणी रौद्र रूप धारण केल्यासारखं होतंय. म्हणजे कोणता रस आहे? रौद्र रस आहे. कोणता रस? रौद्र. तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आता या ठिकाणी काय म्हटलं आपल्याला बघा बरं का. तुला काय पाहिजे?
तुला काय पाहिजे? तुला काय पाहिजे वाक्यातील काय? आता पुरुषवाचक, अनिश्चित, प्रश्नार्थक आणि दर्शक. तुला काय पाहिजे डायरेक्ट प्रश्न आहे ना. हा, मग प्रश्नार्थक सर्वनाम म्हणा त्याला डायरेक्ट. तुला काय पाहिजे प्रश्न विचारला, तुला काय पाहिजे, काय काय प्रश्नार्थक आहे. चला, म्हणजे सर्वनामाचे मुख्य 6 प्रकार पडतात: पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, अनिश्चित, आत्मवाचक. त्यातलं त्यांनी काय विचारलं आपल्याला, तुला काय पाहिजे. या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर प्रश्न विचारला म्हणून प्रश्नार्थक. सर्वात सोपा प्रकार. माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. या वाक्यात किती नामे आली आहेत? माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे. आता माझ्या, मीच माझ्या झालंय, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, माधुरी आपल्याला नाम विचारले किती आहे? 1, 2 आणि 3. उघडे किती नाम आले? 3. विनीताने लाडू खाल्ला. या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप करा. अपूर्ण भविष्यकाळ करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, विनीताने लाडू खाल्ला. लाडू खाल्ला पूर्ण भूतकाळ. विनीताने लाडू खाल्ला भूतकाळ आहे, आणि त्यांनी काय सांगितलं? अपूर्ण भविष्यकाळ करा. मग विनीता लाडू खाते, विनीता लाडू खात असेल, खात असेल, खात त असेल, त असेल, त असेल, खात असेल, चालत असेल, पळत असेल, उठत असेल, झोपत असेल, वाचत असेल. अपूर्ण म्हणजे चालू. विनीता लाडू खात असेल, असेल दिसलं, भविष्य म्हणा, त्याच्या मागे त दिसलं, त असेल, त असेल, चालू भविष्यकाळ म्हणजेच अपूर्ण भविष्यकाळ. काळ तुम्हाला 1 मिनिटात शिकायचे असेल तर युट्यूबवर जायचं पटकन. डोळे गुरुजी शॉर्ट व्हिडिओ बघा तुम्ही डोळे गुरुजी युट्यूब चॅनलला. खेळच खतम आहे तुमचा म्हणजे मराठीचा. चला, संधी आला. आता काय म्हणली संधी? स्वभाव अधिक उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? आता संधी विग्रह म्हणजे तोडणे. आपल्याला विग्रह दिला आणि त्याची काय करायची? आपल्याला संधी करायची आहे. स्वभाव अधिक काय? उक्ती. अधिक उ म्हटलं आपल्याला. मग स्वभावोक्ती, स्वभावोक्ती. तर या ठिकाणी अधिक उ बरोबर काय तयार होतो? ओ. म्हणजे काय होणार? स्वभावोक्ती. आपलं उत्तर काय आहे? 3 नंबर आहे. संधीचे 3 प्रकार: स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. मराठी संधीचे किती प्रकार? 2. एक पररूप आणि दुसरी पूर्वरूप पररूप. ते सविस्तर शिकायचं तर घे भरारी घ्या. घे भरारीवर तुम्हाला 100% येणार म्हणजे येणार. हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? हरिहर म्हणलं बरं का. काय म्हटलं आपल्याला? हरी आणि हर. हरी आणि हर हरी आणि हर. आणि व आलं तर तो द्वंद्व समास असतो. आणि द्वंद्व समासाचे किती प्रकार आहे? 3. इतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास, समहार द्वंद्व समास, आणि व इतर द्वंद्व समास. हरी आणि हर. चला, समासाचे मुख्य 4 प्रकार आहे. कोणकोणते? अवयभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. अवयभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुव्रीही समास. ज्या समासामध्ये पहिले पद महत्वाचे असते तो अवयभाव समास असतो. ज्या समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते तो तत्पुरुष समास असतो. ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे असते तो कोणता समास असतो? तर तो असतो कोणता समास असतो? तो असतो द्वंद्व समास. आणि ज्या समासामध्ये दोन्ही पद महत्वाचे नसतात, तिसरंच पद महत्वाचं असतो, तो असतो बहुव्रीही समास. चला, आता पुढील पैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द. वर म्हटलं आपल्याला. काय म्हटलं? वर. आता वर श्रेष्ठ, जरा, आशीर्वाद आणि नवरा मुलगा. आता काळजीपूर्वक वाचा बरं का. पुढील पैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला विचारलं. मग वर म्हणजे आशीर्वाद. हो, मी वर दिला तिला. काय दिला? आशीर्वाद. वर वधू, नवरा मुलगा. वर आला त्याला नवरा मुलगा म्हणा. श्रेष्ठ वर, जे श्रेष्ठ असतात ते वर असतात. मग जरा, तर या ठिकाणी उत्तर काय आहे? जरा. समानार्थी शब्द नाही. श्रेष्ठ, आशीर्वाद, वर, नवरा मुलगा, वर. पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती? विरुद्धार्थी पाहिजे. भाऊ भ्राता,
भाऊ भ्राता, भ्राता म्हणजे भाऊ, मित्र दोस्त, मित्र दोस्त म्हणजे हे समानार्थी झाले. सुत पुत्र, सुत आणि पुत्र. उत्कर्ष अपकर्ष विरुद्धार्थी जोडी योग्य ही आहे. उत्कर्ष अपकर्ष हे काय, भाऊ भ्राता, सुत पुत्र आणि मित्र दोस्त हे विरुद्धार्थी नाही, समानार्थी आहे. तर उत्कर्ष अपकर्ष. बघा 54 प्रश्न झाले, राहिले किती? 54 म्हणजे 24 प्रश्न झाले, म्हणजे किती राहिले? तर राहिले 6 प्रश्न. ते 6 प्रश्न कशावर आहे? तर उतार्यावर 3 प्रश्न विचारले. हा उतारा दिला आपल्याला, आणि उतार्यावरती 3 प्रश्न आणि कवितेवर 3 प्रश्न, असे किती प्रश्न आहे? 6. म्हणजे 30 पैकी 24 प्रश्न हे पूर्ण भागावरती, व्याकरणिक भागावरती आहे, आणि 6 प्रश्न, 3 प्रश्न उतार्यावरती, 3 प्रश्न हे गद्य आणि पद्यावरती, म्हणजे 6 प्रश्न आहे. त्याचा ते एखाद्या मार्गाचं व्याकरण विचारलं जातं, पण ते काही एवढं अवघड विषय नाही. आता हा उतारा ते वाचून मी दाखवणार नाही. तर 24 पैकी 24 मार्क ते उतार्यावरचे 6 पैकी 6 तुम्ही सहज घेऊ शकता. म्हणजे 30 पैकी 30 मार्क घेऊन मराठीमुळे तुम्ही पेपर पास होऊ शकता. काही अवघड नाही. व्याकरण जर तुम्हाला सविस्तर शिकायचं असेल तर आपलं घे भरारी डोळे गुरुजी नावाचं ॲप आहे, त्या ॲपवरती तुम्ही जा आणि फक्त 100 रुपयात बॅच भेटणार आहे तुम्हाला. 1 महिन्यामध्ये तुम्ही 30 पैकी 30 मार्क मराठीचे घेऊ शकता. आणि जसं मराठी आहे तसंच हिंदी, काही अवघड नाही, ताण घ्यायचा नाही तुम्हाला. यानंतर मी तुम्हाला एकदा हिंदीचंही पेपर कसा, प्रश्न कसे असतात झालेल्या पेपरचं घेऊन दाखवतो. एक ताण घ्यायचा नाही. तर या ठिकाणी आपण थांबणार. जर तुम्हाला आपलं पुस्तक हवं असेल तर 98 34 89 82 13 या नंबरवरती व्हॉट्सअपला तुम्ही तुमचा पत्ता पाठवा. 5 दिवसात पुस्तक तुमच्या घरी येईल. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.